मंडळी, आज गुढीपाडवा. आंब्याच्या हिरव्या कंच पानांसोबत पिवळ्या झेंडूचे तोरण, दाराच्या समोर पाटावर बांबूच्या काठीला सुंदर वस्त्र गुंडाळून, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्यांनी आणि साखरेच्या पांढऱ्या गाठीचा हार घालून नटलेली गुढी आणि घरात गुढीसाठी केलेला गोडाचा नैवेद्य. सारच कसं मनमोहक आणि उत्साही. मनाला नवी उमेद देणारा हा सण. चैत्राच्या टक्क उन्हातही मनाला उभारी देणारा हा गुढीपाडवाचा सण मराठी माणसांच्या आयुष्यात सुखाची पालवी घेऊन येतो. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून हा सण साजरा केला जातो. पण जसं जसं हा सण जवळ येतो तसं तसं व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अनेक तर्कवितर्क लढवले जातात. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू आणि गुढीपाडव्याचा कलश याचे बरेच संबंध लावण्यात येतात. पण मंडळी, खरंच शंभूराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का? या प्रश्नाचा आढावा आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी. मंडळी, महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालण्याआधी आपण गुढीपाडवा का साजरा करतो हे जाणून घेऊया. आता या बाबतीत अनेकांकडून दावा केला जातो की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती, म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक बनलाय. ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाने जडबोजड पराक्रमशून्य प्रजेत आत्मतेज फुंकून प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या चैतन्य जागृत केलं तो हा दिवस. सुमारे 2000 वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरुवात झाली होती. सातवाहन राजाच्या राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये युगादी किंवा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोंडस मराठी नामकरण लाभले. आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्यचंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायचे. त्यातूनच या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली असावी. पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती, चैतन्य याचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा. साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी. सांस्कृतिक दृष्टीने विचार केल्यास चैत्र महिन्यानंतर शेतकरी या नव्या पेरणीसाठी आपले शेत शिवार तयार करीत असतो, तेव्हा शेतीची प्राथमिक कामे, शेताची साफसफाई व नवपेरणीचा दृष्टिकोनातून कामाचे नियोजन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या दिवशी संपूर्ण नियोजन करीत असतात. पण मंडळी, ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या या सणाला छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूशी का जोडलं जातं? याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभ दिन लागोपाठ येतात. त्यात सध्या गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आणि अशातच सोशल मीडियावर या संदर्भात बरेच मेसेज फॉरवर्ड होत असतात. गुढीवरचा तांब्या हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या शिराचं प्रतीक आहे. औरंगजेबाने काही ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार गुढी उभारण्याचे आदेश दिले, त्यामुळे बहुजनांनी गुढी उभारू नये अशी पोस्ट तुमच्या वाचनात आली असेल. पण यामागचं नेमकं वास्तव काय? मंडळी, शंभूराजांची हत्या 11 मार्च 1689 साली झाली होती. म्हणजे शालिवाहन शके 1610चा तो शेवटचा दिवस. दुसऱ्या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होणार होतं, म्हणजेच दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. पण शंभूराजांच्या हत्येपूर्वी महाराष्ट्रात गुढी उभारली जात होती का? तर मंडळी, महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार 1290 साली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेल्या 4थ्या अध्यायात सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी असं लिहिलंय. तर 12व्या शतकात महानुभाव पंथाच्या ग्रंथात लिहिलंय, गुढिया तोरणे उभिलिया. 13व्या शतकात चोखामेळा म्हणतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. तर शिवकाळात संत तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करती गथा गातिया गाणी. म्हणजे एकूण काय तर शंभूराजांच्या बलिदाना अगोदर गुढी उभारली जात होती. पण मंडळी, औरंगजेबाने गुढीपाडव्याचा दिवसच का निवडला असेल? तर मंडळी, औरंगजेबच काय तर त्याच्या पिढ्यांचं आयुष्य भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जास्त गेलं. त्याला मराठ्यांचे सणवार याबद्दल बरीच माहिती होती. त्यातल्या त्यात गुढीपाडवा हा महत्वाचा सण. हिंदूंनी तो साजरा करू नये असा औरंगजेबाचा त्यामागचा हेतू असावा, म्हणून त्याने त्या दिवशी शंभूराजांची हत्या केली असं बोललं जातं. आणि ह्या गोष्टीमुळे बलिदान दिवस आणि गुढीपाडवा यांचा संदर्भ लावण्यात येतो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली, त्यामुळे हा दिवस अशुभ आहे. एवढंच नाही तर मंगल कार्यात कलश सरळच असतो, पण नेमका तो गुढीपाडव्यालाच उलटा का टांगला जातो? कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कडुनिंबाचा पाला घरी आणला जातो. एवढंच नाही तर बांबूचा वापर हा तिरडीसाठी केला जातो. या सगळ्या बाबी संभाजी महाराजांच्या हत्येशी संबंधित असून अशुभ आहेत.
त्यामुळे गुढीऐवजी घरावर भगवा ध्वज फडकवून संभाजी राजांना अभिवादन करावे असे मेसेज गुढीपाडव्याला बरेच व्हायरल होतात. मंडळी, ही सगळी माहिती म्हणजेच युक्तिवाद आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींची विश्वासार्ह पुष्टी करत नाही. पण मंडळी, या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच शंभू राजांच्या बलिदानाचा आणि गुढीपाडव्याचा संदर्भ आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वासार्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विश्वासार्ह FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.